स्वराज्य वारणा मोरणा रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2025 हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा, अतिशय देखणी स्पर्धा आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे एक वेगळ्या पद्धतीची आणि वेगळ्या आकर्षणाचे ह्या चारही ट्रॉफी. जो संघ उंचावेल, जो संघ हे ट्रॉफी आपल्या नावी करेल तो नक्कीच आनंदी असेल. तोपर्यंत नो बॉलचा इशारा. बीमर चेंडू हाताळला गेला, रवीकडून चूक होतीये. नो बॉलचा इशारा. नो बॉलचा त्यानंतर फ्रीडचा फायदा कशा पद्धतीने घेतोय हे पाहणं गरजेचं आहे. लोवर फुलटॉस चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे गॅप मध्ये, चेंडू पाण्यामध्ये गवतामध्ये अडला जातोय, थांबला जातोय आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या 19 आकड्यावर 19 ऑन स्कोरबोर्ड. 20 धावा दाखल कराव्या लागलेत. माफ करा, आमच्या समेत गणेश पवार जे स्कोररच्या भूमिकेत आहे. आज कॉमेंट्रीच्या भूमिकेमध्ये देखील त्यांची भूमिका पाहायला मिळाली. ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेला. खूप चांगला बॉल. रवी सावंत चांगली गोलंदाजी करतोय. मयूर पन्हाळकरचा स्ट्रगल अजूनही सुरू आहे. प्रत्येक दिवस प्रत्येक मॅच ही खेळाडूसाठी एक नवीन मॅच असते. फोरलेनचा चेंडू. अशी गोलंदाजी तुम्ही कराल तर मयूर पन्हाळकर हा झोपेत देखील तुम्हाला षटकार मारेल. इतकी धमक इतकी चमक आहे या खेळाडूमध्ये. आणि अखेरच्या बॉलवर मयूर पन्हाळकरच्या बॅटमधून येतोय आसमानी टोला. 6 धावा षटकार. टीमची धावसंख्या 26-26. मयूर पन्हाळकरची प्रतिमा महाराष्ट्र टेनिस क्रिकेट MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. हे दोन्ही धुरंधर खेळाडू अभंग 11चे मयूर पन्हाळकर आणि संदीप पाटील. बघा ही मॅचच्या इनिंग ब्रेक मध्ये आपण पोल एच आपण चिठ्ठ्या करणार आहोत, बरोबर ना. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय. न्यू बॉलर गणेश डफळे गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आलाय. टीमची धावसंख्या 2 षटकाखेरीज 26 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 16. 26 धावा. फटका फसलाय. अगदी कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये आणि सिंगल मिळते. 1 धाव अर्जित केली जाते. संदीप पाटील देखील चांगली बॅटिंग करतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. मंदूर गावचा सितारा मिस्टर संदीप पाटील या मॅच मध्ये आपल्या टीमसाठी चांगला परफॉर्मन्स करत असताना लाईन पाहावी लागेल. अंपायर आमच्या दिशेने वळलीत. अंपायरचा कॉल येते व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या साह्याने 28-28 या आकड्यावर 28 धावा. नो बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल खराब गोलंदाजी. फ्रीडचा इशारा. अगदी फ्रीडचा बॉल आणि त्याचा सामना करत असताना फुलरलेनचा चेंडू आहे. मिस केला. चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. यस, 2 धावा चपळाईने पूर्ण केली जात आहेत आणि 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावर. 30 धावा दाखल कराव्या लागलेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना अतिशय चुरशीचा सामना आहे. अभंग 11 टीम अगदी टेबल टॉप केला. यावेळेस फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने फेकून दिलाय. कुसाई वाडीचा सितारा मिस्टर मयूर गोरखनाथ पन्हाळकरच्या बॅटमधून आलाय. धमाका चेंडू सीमारेषा पार. षटकार. लाजबाब स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा मयूर पन्हाळकरचा हा धमाका. अगदी स्लॉट मध्ये बॉल होता. खूप चांगला फटका पाहायला मिळते. ताकदवान फटका लगवला गेला मयूर पन्हाळकरच्या माध्यमातून.
ऑफ स्टंपच्या बाहेर. अंपायरने डिसिजन दिला नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. चांगली गोलंदाजी सुरू आहे. कमबॅक केलं जात आहे गणेश डफळेच्या माध्यमातून. 36 धावा, 26 ऑन स्कोर बोर्ड. स्वतःवर नाराज होतोय, स्वतःवर थोडासा राग येतोय की हा बॉल मी का मिस केला असंच होतं. असं वाटतं की बॉल वाईड लाईनला आहे, वाईड लाईनच्या बाहेर आहे, पण अंपायरची कडवी नजर हे देखील तितकीच महत्वाची आहे. पुन्हा एकदा अपस्टम त्याच झोन मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. इथे लाईन मिस केली आहे. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. वेल लेफ्ट. खूप चांगल्या पद्धतीने बॉल अगदी सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. 37 ऑन स्कोर बोर्ड. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. मयूर पन्हाळकर खेळतोय 12 बॉलमध्ये 19 धावा आणि संदीप पाटील खेळतोय 6 बॉलमध्ये 15 धावा. हे दोघांची पार्टनरशिप आतापर्यंत पाहायला मिळते. खोलबट टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. अगदी अलॉंग द ग्रास, घासत पुसत चेंडू जाईल तोपर्यंत सिंगल मिळते. गणेश डफळे इम्प्रेस केलाय या गोलंदाजाने. हे युवा खेळाडू आहेत ना, अशाच प्रीमियर लीग मध्ये आपला खेळ दाखवत असताना सगळ्यांना अचंबित करतात. त्यामुळेच गणेश डफळे सारख्या खेळाडूने देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली. 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 38. तिसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगती पथावर असताना इथे टॉप एज चेंडू हवेत आहे. चेंडू जाईल फाईन मध्ये. लॉंग स्टॉप रिझन मध्ये क्षेत्ररक्षक धावेल तोपर्यंत चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. संदीप पाटीलच्या बॅट मधून येतोय लाजबाब क्रॅकिंग चौकार. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 42 या आकड्यावर. विदाउट लॉस 42 धावा. श्री चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी वर्सेस अभंग 11. हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना ही महत्वाची मॅच आहे. अभंग 11 टीम जिंकला तर नक्कीच टेबल टॉप करेल, त्यामुळेच एक बेनिफिट असेल. चला रवी प्लीज विनंती करतो की स्पीडअप ठेवा. अजूनही 5-6 मॅच आपल्याला कंप्लीट करायचे आहेत, त्यामुळेच एक मॅच अतिरिक्त वाढणार आहे. त्यामुळेच वेळ वाया घालू नका. शेवटचं अखेरचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय. मोडेवाडी टीमने आतापर्यंत 3 सामने खेळत 1 विजय प्राप्त केला आणि मागचे 2 सामने त्यांनी गमावलेत. अभंग 11 टेबल टॉप केलाय, 3ही सामने जिंकलेत. 4था सामना खेळत असताना पहिलाच बॉल फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आसमानी टोला. अंपायर 6 रन्स बोला. षटकार. लाजबाब स्ट्रोक. मयूर पन्हाळकर हा स्लॉग ओव्हर मधला सर्वाधिक घातक खेळाडू आहे. जास्त वेळ तुम्ही शांत ठेवू शकणार नाही मयूर पन्हाळकरला. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा पहिला खेळाडू आहे ज्याने शतक झळकावलं अगदी बेलापूरच्या भूमीवर, आणि पहिला शतकवीरचा हा मानाचा तुरा रोवलाय याच मयूर पन्हाळकरने. यावेळी देखील फटका चांगला आहे. टायमिंग देखील बेमिसाल. 2 बॉल मध्ये 2 षटकार लगवले गेलेत. मयूर पन्हाळकर सेट ऑन फायर. आता रंगात आहे, आता ढंगात आहे. आता मयूर पन्हाळकर थांबणार नाही. टीमची धावसंख्या 6 ने मुसंडी मारते जाऊन पोहोचली 54 या आकड्यावर. 54 ऑन स्कोर बोर्ड. 50 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत या दोन्ही बॅटरची पाहायला मिळाली. काल 7 बॉल मध्ये 7 षटकार लगवलेत. आज 2 बॉल मध्ये 2 षटकार आतापर्यंत पाहायला मिळाले. वैयक्तिक 18 षटकार मारण्याचा कारनामा याच मयूर पन्हाळकरने केले. आतापर्यंत षटकाराच्या यादीमध्ये सर्वाधिक षटकार मयूर पन्हाळकरच्या बॅट मधून पाहायला मिळाले.
डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येते व्हाईट बॉल. प्रेशर 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 आहे गोलंदाजावर आणि प्रदीप या प्रेशर मध्ये कशा पद्धतीने फलंदाजासमोर सामोरं जातो याकडे लक्ष असेल. प्रदीप जाधव वर्सेस मयूर पन्हाळकर. इथे फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी मयूर पन्हाळकरच्या बॅटमध्ये येतोय तिसरा खडखडीत दणदणीत षटकार. 3 बॉल मध्ये 3 षटकार. 19 षटकार आतापर्यंत मयूर पन्हाळकरच्या नावावर आहेत. आज त्यांचे पिताश्री स्क्रीनवर पाहू शकाल. गोरख पन्हाळकर ज्यांनी अगदी क्रिकेटचे धडे दिले. इथे फटका फासलाय. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की यस 2 धावा कंप्लीट होतील. मयूर पन्हाळकर अगदी जिगरबाज खेळ करत असताना टीमची धावसंख्या 63 या आकड्यावर. 63 धावा. मयूर पन्हाळकर वैयक्तिक खेळतोय. हे प्रेक्षक वडील बघा किती इन्व्हॉल्वमेंट आहे. किती इन्व्हॉल्वमेंट आहे आपल्या पुत्राचा खेळ बघत असताना. मयूर पन्हाळकरचं यश बघत असताना त्यांच्या डोळ्यात देखील अश्रू आणि अभिमानाची छाती भरली असेल. इतका चांगला खेळ. 40 धावांवर खेळतोय. अर्धशतक होईल का? 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नो बॉलचा इशारा. आणखीन एक संधी येईल. ओव्हरस्टेपिंग नो बॉल. येथे पाहू शकाल अंपायरच्या माध्यमातून कडवी नजर आहे. आज गोलंदाज प्रदीप जाधवचा दिवस नाही आहे. चुका झाल्यात. चुका आणि शिका असं नेहमी म्हटलं जातं ना. आज चुका झाल्यात आणि मोरेवाडी टीमचा परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये खालावताना दिसतोय. फुलर लेनचा चेंडू तो फेकून दिलाय. नो बॉलचा इशारा. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और इस बार किस्मत मयूर पन्हाळकर के साथ है. 46 या आकड्यावर खेळतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 71. 71 ऑन स्कोर बोर्ड. 46. अजूनही 2 बॉल शिल्लक आहे. मयूर पन्हाळकर. फ्रीडचा बॉल. यावेळेस फ्रीडच्या बॉलवर काय घडलंय? मयूर पन्हाळकर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक झळकावलं गेलं मयूर पन्हाळकरच्या नावावर. कुसाईवाडीचा हा ठाण्या वाघ या मैदानामध्ये बरसलाय. तो तुटून पडलाय. पावसाच्या सरीत थांबली असेल तरी या धावांचा पाऊस या रन मशीनचा हा पाऊस थांबला नाही. अप्रतिम बॅटिंग. मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर मयूर गोरखनाथ पन्हाळकर पाहायला मिळतोय. अखेरचा बॉल पंच केलाय. या पंचचा सरपंच आहे मी कुसाईवाडीचा. तो खेळाडू आहे. मयूर पन्हाळकरची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. व्हॉट अ परफॉर्मन्स. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स मयूर पन्हाळकर. हाय स्कोर या संपूर्ण स्पर्धेमधला जर पाहिलं तर 83 धावा. 83 धावा उभारल्या गेल्यात. 58 धावा 21 बॉल मध्ये. सुरुवातीचा काळ संघर्षाचा होता पण संघर्षाच्या कठीण खडकाखाली यशाच्या पाण्याचा झरा असतो असं नेहमी म्हटलं जातं. आणि मयूर पन्हाळकर 58 धावा नाबाद राहिलाय. दोन्ही बॅटरचे पार्टनरशिप 83. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. 83 ची नाबाद पार्टनरशिप या दोन्ही सलामी वीरची. संदीप पाटील अँड मयूर पन्हाळकर. चला पुढच्या इनिंग साठी मी इन्व्हाइट करतोय आणखीन एक पश्चिम महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज आणि तितक्याच धारदार वाणीने संपूर्ण मॅच रंगवण्याची अगदी ताकद असलेले समालोचक आशिष चोरगे येथील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ऐकूया त्यांच्याच वाणीतून या पुढच्या इनिंगची कहाणी. धन्यवाद. चिट्ट्या केल्या जात आहेत. लक्ष द्या कॅप्टन. आपण चिट्ट्या करतोय ज्यांचे सेम पॉइंट आहेत. 3 चिट्ट्या आहेत. एक चिट्टी बाजूला पडेल. एक चिट्टी बाजूला जी येईल ए बी सी. ए चिट्टी जर बाजूला आली बी आणि सी मध्ये मॅच होईल. लक्षात घ्या. नाव टाकले तेच ए बी सी सांगतोय. ए बी सी